श्री अधिक मास महात्म्य अध्याय 23. श्री गणेशाय नमः. इंदिरा म्हणे, देवाधिदेवा मत प्रियकरा प्रभो केशवा, तुम्ही अधिक मास स्नानाचा आघवा महिमा बरवा कथिलाती. आता देवा अधिक मासात करिता एकांतरोपवास व्रत, काय फल होते प्राप्त ते मज समस्त सांगीजे. आणि हे व्रत कोणी केले तयासी फळ काय मिळाले, हेही मज लागी सगळे कृपे दयाळे सांगावे. ऐसे ऐकुनी वैकुंठनाथ म्हणे, हे प्रिय अधिक मासात करिता एकांतरोपवास व्रत, जे फल प्राप्त होते पै ते देवा लागी दुर्मिळ. ऐसे आहे अत्यंत सोज्वळ. एतद विषयी तुझ निर्मळ एक इतिहास सांगतो. विंध्य पर्वताचा एक भाग अमरकंटक नामे चांग, जेथे सिद्धगण हर्षिता तरंग सदा अभंग वसताती. तेथे शिवाच्या हस्तापासूनी महासरिता उद्भवनी, नाना गिरीसी भेदित जाऊनी समुद्रा लागुनी मीनलीसे. तियेचे नाम नर्मदा, सर्व त्रैलोक्या माझी प्रसिद्धा. सिद्धचारणादी देवसुद्धा तिये सदा सेविती. जैसा साक्षात श्री शंकर सर्वजनांसी कल्याण कर, तैसीच सर्वत्र निरंतर असे शुभकर सर्वाती. तियेच्या स्मरण मात्रेही सकळ पापे लोपती पाही. महर्षी संघ नाना उपायी सेविती सदाही तियेते. ऐसी ती महानदी पवित्र, तियेचे तीर रम्य विचित्र. जेथे तरुच्छायेचे होनी छत्र, दिवस रात्र न समजे. हंस कारंडवादी विहंग, जेथे आनंदे वसती सुरंग. आणि कमलादी पुष्पांची सुभग शोभा अभंग सर्वदा. ऐसा त्या नर्मदा तिळी भृगुकच्छ नामे आहे नगरी, जेथे मी शिवा आणि गौरी सर्व देवांसह वसत असो. तये नगरी भृगु कुलोत्पन्न, ज्योतिर्वेत्ता सदाचार संपन्न. सत्यवादी कुशल शर्माभिधान, एक ब्राह्मण राहत. तत्पत्नी नामे कुशावती, स्वरूपे सुंदर महासती. अत्युत्तम धर्मेती दंपती वर्तत असती सर्वदा. तयांसी झाली एक कन्या, स्वरूप सुंदर सर्व मान्या. केवळ साक्षात श्रीचम अन्य, ऐसी धन्य त्रैलोकी. तियेचे मेधावती अभिधान, ती उपवर होता तत्पीतयान. पद्मनाभ नामा द्विजनंदन, वर उत्तम पाहिला. वेदशास्त्र संपन्न तोही, मान्यता विशेष सर्वा ठाई. घटित पाहुणी ते समय, तिथी निश्चय पै केला. सालंकृत कन्यादान, करुणिया लाविले लग्न. 4 दिवस यथाविधान सोहळा संपूर्ण जाहला. काही दिन श्वशुर मंदिरी राहिले असे ती सुंदरी. अत्यंत प्रीती दोघां भीतरी जळली जाण तात्काळ. क्षण एक वियोग व्यथा, सोसवेना त्या उभयता. तव दैवयोगाची विचित्रता ऐसी घडवून आली की. एकदा तो ब्राह्मण सुत नर्मदे बांजी जळ क्रीडार्थ गेला असता, मगरे त्वरित ओढून नेला पाताळी. विप्रसूत बुडाला म्हणून लोकात हाक झाली तत्क्षणी. समस्त जन आले धावणी, जनक जननी धावली. वक्षस्थळ ताडिता माता पिता, आक्रोशत धावली कांता. श्वशुर धावणी उभयता, हा हा म्हणून ओरडती. मृत्तिका घेऊनी स्ववदनी, घालीत ते ती कामिनी. तियेच्या शोके सर्व धरणी, उलो पाहे साचार. म्हणे, हा देवा जगन्नाथा, कोठवरी भोगू वैधव्य व्यथा. कैसे प्राण ठेवू आता, कोठे कांता गेलासी. बुडाले माझे सौभाग्य जहाज, ओस पडली माझी सेज. कोठे राजास नेले आज, बोलू गुज कोणासी. ऐसे वारंवार बोलून विलाप करियती करुण. मरणाहुनीही अति कठीण, दुःख जाहले तियेसी. जीवनाविने मासोळी, तैसी रात्रंदिन तळमळी. नाना उपायी कदा काळी, नये नवाळी सुखाची. पुढे ती कदाचित एकांती, बैसुनिया विचारी चित्ती. आता दुःखे दिवस राती, तळमळूने काय उपयोग. तरी संसार भ्रमणोद्भव दुःख, जेने निरसले सकळीक. ऐसे काहीतरी अलौकिक व्रत एक आचरावे. ऐसा निश्चय करुणी मने, पित्यासी म्हणे ताता जयाने. भवदुःख निरसेल निश्चयाने, ऐसे काही व्रत सांग. ऐसे कन्येचे ऐकुनी भाषित, तत्पिता म्हणे तिये प्रत. बाळे एकांतरोपवास व्रत अधिक मासात आचरावे. तेने सर्व पापांचे दहन, सकळ दुःखांचे निवारण. आणि घोर भवसागर तरण होते जाण निश्चये. तया समपुण्यफलदायक, उत्तम व्रत नसे आणिक. ऐसे पित्याचे ऐकुनी वाचिक, मेधावती आनंदली. पुढे अधिक मास प्राप्त होता, ती कुशल शर्म्याची दुहिता. एकांतरोपवास व्रता आरंभिती जाहली. नित्य प्रभाती उठून
नर्मदे माझी स्नान सारुण, पुरुषोत्तम मासी पूजून, विप्रा लागून अर्चितसे, शयन करी भूमी ठाई, एक दिन उपवासी राही, एकांतरे हविष्यान्न खाई, विप्रांसी भजे सर्वदा, सुवर्णादी दाणे बहुत, नियमे देई ब्राह्मणा प्रत, ऐसे रीतीस वर्तता सतत, अधिमास पूर्ण जाहला, तेव्हा तियेने उद्यापन, यथाविधी सारिले जान, इंदिरे एवं प्रकारे करुण व्रत संपूर्ण संपादिले, आणि पुढेही प्रति अधिक मासात त्याच रीती चालविले व्रत, ऐसे करिता तियेचे बहुत अधिक मास लोटले, तवती विप्रकन्या मेधावती, कालपर्यये कृश होणी अति, नर्मदा जीवनी बहुप्रीती प्राण सोडिती जाहली, तो तेथे शिवदूती येऊनी, तियेसी नेले कैलास भुवनी, तैती उमेची प्रिय साजनी, श्रेष्ठ जाहली सर्वात, आणि तेथे नाना भोग भोगून, उमेच्या देही जहाली लीन, पुढे लोक सुखार्थ देवी होऊन काशीत येऊन राहिली, तियेचे विशालाक्षी अभिधान, ती स्मरण दर्शनादिके करुण, सर्व जनांचे मनोरथ पूर्ण करीते जाण सर्वदा, आणि आरोग्यता शरीरात ठाई, तैसा चांती देते मोक्षही, ऐसी ती मानवी असुनी पाही देवतामयी जाहली, हा केवळ अधिक मासीच्या एकांतरोपवास व्रताचा प्रभाव असे, पैसाचा हिमम वाचा सत्य जाण, प्रिय सर्वांपेक्षा अधिक मास, पुरुषोत्तम मासी प्रिय विशेष, त्यात आचरिता नक्तव्रतास ऐसेची फळ लाभते, मेधावतीची सखी एक, ब्राह्मणी होती कोमला नामक, तिने अधिमासी पुण्यकारक नक्तव्रत आचरिले, तेने ती कैलासी पावली, गौरी शिवसंगे देवता झाली, पुढे लोक कल्याणार्थ भूतळी येऊनी राहिली काशीत, तिचे मंगळा गौरी अभिधान, ती अद्यापी तेथे आहे जाण, सदा लोकांचे कल्याण करुण अंती मोक्षही देते पै, ऐसा अधिमासाचा प्रभाव थोर, म्हणून सकळी त्या भीतर, नाना उपायी निरंतर स्नानादी कर्मे आचरावी, अधिमासीचे पुण्य अद्भुत, वर्णावया कोण समर्थ, शिवविधी शेषादिकही तेथ होती तटस्थ सर्वही, हे सिंधू तनये पद्मालये, आता फार काय सांगू प्रिये, अधिक मास सर्वार्थी हर आहे, ऐसे निश्चय जाण तू, ते ऐकुनी क्षीरोद दुहित, म्हणे हे प्रभो श्री भगवंता, तुम्ही एकांतरोपवास कथा मज तत्वता कथिलीत, आता अधिक मासी केवळ विप्रसेवेचे काय फळ, आणि ते कवना लाधले निर्मळ, हे मज सकळ सांगीजे, ऐसे श्रींचे वचन ऐकुनी, श्रीहरी म्हणे गे सिंधू नंदिनी, विप्रसेवा फळ तुझ लागुनी, सांगतो ऐके सादर, भरतखंडी विराट नामक, पुण्यात्मा देश आहे एक, जेथे पुण्यवंत आणि धनिक ऐसे लोक सर्व असती, ठाई ठाई अनेक तीर्थे पुण्यकारक असती जेथे, आणि वापी कुपादी नाना पुरते, शोभिवंत त्या माझी, कोणेक राजाच्या पुण्य करुणी, भगवंते प्रसन्न होऊनी, तयासी वर दिदला म्हणून, कदा दुर्भिक्ष नसे जेथे, ऐशा त्या विराट देशी सुरेख, जो सह्याद्री पर्वत नायक, तत्सन्निध महापूर नामक नगर एक आहे पै, ते महापुण्यकारक शुभ, देवांसही अत्यंत दुर्लभ, जेथे कलितही धर्म सुप्रभ, चतुष्पादची राहिल, आणि जेथे परशुराम जननी, रेणुका असे कामदायिनी, तैसेची देवदेवर्षी मुनी, आणि शूळपाणी वसे जेथे, तैसेच सर्वदा चारी वर्ण, स्वधर्मे जेथे वर्तती जाण, ऐसे महापुराभिधान नगर आहे योग्य जे, तेथे पूर्व धनदास नामक राहत होता महाशूद्र एक, तो सर्व भावे सर्वदा देख विप्रसेवा करीतसे, प्रिय यद्यपि तो होता धनिक, आणि तद्दासही होते अनेक, तरी गर्व टाकुनी सकळीक स्वांगेच करी विप्रसेवा, तयांचे पाद प्रक्षाळने, तयांची अंगणे सारविणे, तद्गृही सडा संमार्जन करणे, अंगणी काढणे स्वस्तिकादी, तैसीच धुवावी तद्वसने, क्रय विक्रय करुणी देणे, अभ्यंगपूर्वक स्नान घालणे, आणि रगडणे पाय त्यांचे, इत्यादी विप्रकार्ये सकळ, स्वांगेची करी सर्व काळ, आणि तत्पत्नीची सेवा निर्मळ, स्वपत्नी हस्ते करवितसे, तयाची भार्या पतिव्रता, एक स्वभावती उभयता, नुलंघी कधी पती वचनार्था, धर्मपंथे वर्ततसे, तीही आपुल्या अंगे सतत, विप्रस्त्रियांची सेवा करीत, जे जे मागती प्रिय वस्त, ते ते पुरवी तयांसी, ऐसी ती उभयता दंपती, विप्रकाजी धन वेचिती, परी वाचे न उच्चारिती, सदा प्रीती विप्रांवरी, कठीण काळ पडताही
चित्ती खेदन मानितीच काही, उल्हासयुक्त सर्वदाही, गर्वही नाही तिळभर. इंदिरे फार सांगू काय, तो धनदास शूद्रवर्य, साधा वया विप्र कार्य, स्वधन व्ययही करीतसे. ऐसी ती कापट्य रहित, विप्रसेवा केली सतत, आणि त्याहुनी विशेष अधिमासात स्नानादी पूर्वक संपादिली. पुढे दैवयोगे तत्शरीर, कुष्ठरोगे व्यापले समग्र, तेने तो सर्व लोकांभीतर निंद्य फार जाहला. रक्तपू गळे रात्रंदिवस, तेने चित्त झाले उदास, म्हणे आचरता स्वधर्मास काय हा विनाश ओढवला. आता विप्रसेवा कैची मज, शरीरी क्षीणता आली सहज, लोका माझी जाहली लाज, आता काय वाचुनिया. नेनवे पूर्वकर्माचा ठेवा, आता मरणाची देगा देवा, पुढे वाचुनी निंद्य जीवा, सुख कैचे होणार. विप्रसेवा न घडे हातून, म्हणून तळमळे रात्रंदिन, सन्निध असोनी अपार धन, आता काय कीजिये. ऐसा विचार करीत चित्ती, आणि तयाची पत्नी मानवती, ती करिताही दिवसराती चिंता बहुत करीतसे. पुढे कालांतरे कदाचित, एके सिद्धे येऊनी त्या प्रत, कथिले की तू स्वस्त्री सहित उदईक मृत्यू पावशील. आणि विप्रसेवा प्रभावे करुण, आपल्या स्त्री सहवर्तमान, सुंदर विमानी आरूढ होन स्वर्गी जाशील निश्चये. ती सिद्धाची वाणी ऐकुनी, धनदास हर्षला मनी, मग आपल्या द्रव्याचे तत्क्षणी 3 भाग केले तयाने. एक भाग ओपिला पुत्रास, द्वितीय दिला कन्याद्वयास, तृतीय भाग तो विप्रांस तीर्थी जाऊनी अर्पिला. ऐसे आपुले कोटी धन, तयाने टाकिले वाटून, द्वितीय दिनी स्त्री सहवर्तमान, स्वर्ग भुवना पावला. इंदिरे एवं प्रकारे सर्व, द्विज सेवेचा असे प्रभाव, इह परलोकी सुख अपूर्व होते सदैव शूद्रांसीही. आणि विशेष अधिमासात ऐसे विप्रांते सेवितात, ते होणी पाप निर्मुक्त मोक्षाप्रत पावती. तयांसी नाही पुनरावृत्ती, हे इंदिरे जान निश्चिती. ही पुण्यकथा पठती ऐकती, तेही उद्धरती निश्चये. इति श्री अधिकमास महात्म्यसार, बृहन्नारदीय पद्माधार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर, 23तमोऽध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति 23तमोऽध्यायः.